शहाद्यात पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, दारू तस्करांचा गेम ओव्हर, 60 लाखांचा माल जप्त। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्यात। गुप्त माहितीनंतर पोलिसांनी शहादा दोंडाईचा रोडवर नाकाबंदी लावून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली। यावेळी RJ 27 GE 9527 क्रमांकाचा आयशर कंटेनर पोलिसांना चकवा देत भरधाव वेगाने पडू लागला। मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत प्रकाशा रोडवरील MSEB सब स्टेशन जवळ वाहन अडवले। वाहन चालक आणि क्लीनरकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कंटेनर पोलीस ठाण्यात आणण्यात आला। पंचासमक्ष सील तोडून तपासणी केली असता कंटेनरमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला। जप्त मुद्देमाल 95 खोके चार्ली वोडका, 85 खोके ग्रे वोल्फ वोडका, 40 खोके रॉयल चॅलेंज विस्की, 190 खोके चार्ली रिझर्व विस्की, 125 खोके किंग्स गोल्ड सुप्रीम विस्की, एकूण 30,12,000ची दारू आणि 30 लाखांचा कंटेनर असा मिळून 60,12,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी हरियाणा, दिल्ली, सुरत येथील आरोपी जीवनराम होशियार सिंग इटकांड, अजय कुमार जयवीर दहिया, रिकी कुमार स्वारान सर्व राहणार हरियाणा, बोनी राहणार दिल्ली, पूर्ण पत्ता अपूर्ण, राजू मारवाडी राहणार मांडवी सुरत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस पथकाने केली।